शूर होते, मोठे होते याच्याबद्दल वाद नाही, परंतु संभाजीराजे हे जाऊन वडिलांशी भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना. ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळाला हे सत्यच आहे ना. कभी उत्तर भारतीयों को तो कभी मराठी भाषा को लेकर हमेशा विवादित बयान और विवादों में रहने वाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुप्रीमो राज ठाकरे इस बार बुरे फंसते नजर आ रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज के पुत्र संभाजी महाराज पर दिए उनके इस बयान की कड़ी निंदा की जा रही है और इसका विरोध भी शुरू हो चुका है. इसी क्रम में छावा संगठन बुल्ढाना की ओर से लिखित शिकायत की गई है जो अब एक एफआईआर के स्वरूप तब्दील की हो गई है. आपको बता दें 2014 विधानसभा चुनाव के बाद से राज ठाकरे सक्रिय राजनीति से दूर दिखाई दे रहे थे, लेकिन आने वाले दिनों में मुंबई बीएमसी चुनाव होने जा रहे हैं. इस विवादित बयान से हो सकता है राज ठाकरे को काफी नुकसान हो. शिवाजी महाराज के अनुयायी इस बयान से काफी नाराज है. राहुल झोटे की रिपोर्ट, MVW न्यूज बुल्ढाणा. परंतु संभाजीराजे हे जाऊन वडिलांशी भांडून मोगलांना मिळाले होते हे तितकंच सत्य आहे ना. ज्यांच्या विरोधात लढण्यात महाराजांची हयात गेली त्यांना जाऊन तुम्ही मिळाला हे सत्यच आहे ना. राज ठाकरे साहेब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जे वक्तव्य समजा केलं महाराष्ट्रात नाही अवघ्या राज्यामध्ये यांनी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज काम केलं. हे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं नानासाहेब ढवळे पाटील, आमचे आबा असतील, अमरदीप भाऊ असतील, आम्ही सर्वांच्या वतीने सिंदखेडच्या मतदारसंघात त्यांचा निषेध करतो. पण येणाऱ्या काळामध्ये असेच जर ते वागत जर असतील तर ह्या सिंदखेडच्या मतदारसंघात मी तालुका अध्यक्षाच्या वतीनं मी एकही सभा त्यांची सिंदखेडच्या मतदारसंघात होऊ देणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेबद्दल जे बेताल वक्तव्य केलं व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून ते आता झळकत आहे आणि याचा मोठेपणा म्हणून त्यांनी ते छत्रपती संभाजीराजेबद्दल जे बेताल वक्तव्य करून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आपापलेले राज ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेने आज सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला आहे आणि त्यांच्यावर एफआयआर सुद्धा दाखल झालेला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे ही ठाम भूमिका आमची आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी राज ठाकरेंनी जे कटकारस्थान लावलं आहे त्याचा तीव्र शब्दात अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो. राज ठाकरे यांना त्वरित अटक व्हावी आणि छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांच्या नावावरती मताचा जोगवा मागणाऱ्या ठाकरेंना याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठेही जर असे वक्तव्य केल्यास त्यांच्या सभा अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे उधळून लावू व कुठेही त्यांना फिरू देणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी छावा संघटनेची आहे. ज्या छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जर त्यांना माहित नसेल तर त्यांनी छावा संघटनेकडे विचारावं, आम्हाला विचारावं त्यांना छत्रपती संभाजीराजे काय होते आणि काय ते आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे दाखवून देऊ आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांना शिकवून देऊ. परंतु आता राज ठाकरे यांना त्वरित अटक झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि या ठाकरेंनी आता यानंतर कधीच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या नावावर अशा प्रकारचे वक्तव्य केल्यास त्यांना छावा संघटनेतर्फे कदापि माफ केलं जाणार नाही एवढं या ठिकाणी. राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या नावाला त्यांच्या गावाला शोभणारं नाहीये. कारण इतका जबाबदार माणूस जर स्वतःला इतका मोठा समजत असेल, हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर मताची भीक मागणारे हे जर आज आम्हाला शिकवत असतील की संभाजीराजे कुणाला जाऊन मिळाले आणि कुणाला जाऊन नाही मिळाले तर कुठेतरी यांचा अभ्यास कमी पडतोय. यांनी कुठेतरी वाचनाची सवय यांनी स्वतःला लावून घ्यावी. आणि यात जो व्हॉट्सअपला व्हिडिओ आज व्हायरल होतोय याची सगळीकडे निंदा तर होते, पण यासाठी आम्ही मातृतीर्थ सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने सर्वांनी मिळून गुन्हा नोंद केलाय आणि याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. अखिल भारतीय छावा संघटना
जिल्हा उपाध्यक्ष सिंगर राज बुलढाणा यांच्या वतीने आम्ही राज ठाकरेचा जाहीर निषेध करतोय। आज काही माध्यमाच्या माध्यमातून हे राज ठाकरे हे जे संभाजी महाराजांविरोधात बोलत आहे ते चुकीचं आहे। त्यांना इतिहास माहीत नाहीये, त्याबद्दल त्यांचा आम्ही इथं तीव्र शब्दात निषेध करून पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात एफआयआर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि या असे जे संदर्भात ते बोलत असत तर त्यांना छावा संघटना ही त्यांना जागा दाखवून त्यांची जागा दाखवून त्यांची जी सभा लागेल ते सभा उठवण्याचं काम छावा संघटना करत।